मुख्यमंत्री लाडली बहन योजना का प्रत्येक लाभार्थी महिला को लाभ दिलाने के लिए मनपा प्रशासन ने प्रयास करने के निर्देश विधायक किशोर जोरगेवार ने दिए। राज्य सरकार द्वारा शुरू की गई मुख्यमंत्री की लाड़की बहन योजना का प्रत्येक लाभार्थी महिला को लाभ दिलाने के लिए प्रयास करने के निर्देश विधायक किशोर जोरगेवार ने मनपा सभागृह में आयोजित बैठक में मनपा प्रशासन को दिए। इस समय उन्होंने मुख्यमंत्री लाडली बहन योजना के क्रियान्वयन हेतु किए गए उपायों की जानकारी ली तथा अधिकारियों को महत्वपूर्ण निर्देश दिए। मुख्यमंत्री लाडली बहन योजना के संबंध में महिलाओं को होने वाली समस्याओं के समाधान के लिए आंगनवाड़ी सेविकाओं को प्रशिक्षित कर मनपा द्वारा शुरू किए गए 5 केंद्रों के बारे में जन जागरूकता निर्माण करना, इन केंद्रों पर आवेदन स्वीकृति की गति को बढ़ाना, केंद्र में आने वाली महिलाओं को असुविधा न हो आदि सुझाव विधायक किशोर जोरगेवार ने दिए। इस बैठक में मनपा के अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहायक आयुक्त सचिन माकोड़े, नरेंद्र बोबाटे, अमोल भूते, अमोल शड़के, माता महाकाली महोत्सव समिति के सचिव अजय जायसवाल, वंदना हाथगांवकर, कौसर खान आदि उपस्थित थे। आज बैठक घेण्याचं एवढंच होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा आढावा घ्यायचा होता। महानगरपालिकेच्या स्तरावर हे काम वेगानं व्हावं या दृष्टिकोनातून तो एक विषय झाला। चंद्रपुराची एकंदरच पाणी समस्या, स्वच्छता हाही विषयावर चर्चा झाली आणि अत्यंत चंद्रपूरकरांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो भाऊपेठ उड्डाण पूल आहे। त्या उड्डाण पुलाची सुद्धा आम्ही महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना एकत्रित बैठक घेत तो उड्डाण पूल सप्टेंबर पर्यंत सुरू करण्यासाठीचं सांगितलं। त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहे त्या अडचणीमध्ये एक 5 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे। तो निधी याच आठवड्यामध्ये शासनाच्या वतीनं देण्यात येईल आणि तो पूल हा सप्टेंबर महिन्यामध्ये येईपर्यंत तो सुरू करण्याचे निर्देश सांगितले। त्याचा पूर्ण आढावा घेतला आणि त्याच्या व्यतिरिक्त 20 कोटी रुपये पुन्हा त्याच्या सर्व्हिस रोड करता लागणारा तेही शासनाकडून मंजूर करण्याच्या विषयी चर्चा झाली। नाले सफाई, स्वच्छता, माझी लाडकी बहीण योजनेच्या विषयी आणि एकंदरच जे महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यू विभागामध्ये जे टॅक्सची सक्ती करत होते, टॅक्स पावती असेल तरच ते सर्टिफिकेट मिळायचं, ते निर्देश दिले। सांगितलं की असा काही कायदा नाही आहे आणि ते काही आता यापुढे घेणार नाही। ते सुद्धा एकंदर ज्या ज्या समस्या होत्या, चर्चा होत्या त्या सगळ्या या ठिकाणी चर्चा झाल्या।